नमस्कार. चला आज बनवणार आहे मी सांबार, इडली सांबार चटणी. तर चला तुम्हाला दाखवते सांबार कसा बनवते मी ते. चला बघूया आपण सांबार. हे याच्यामध्ये मी डाळ घेतली आहे धुवून चांगली, मुगाची, मसूरची आणि तुरीची डाळ थोडीशी धुवून घेतली आहे. आणि हा लाल भोपळा मस्तपैकी कापून घेतला, याची साल काढून घेतली आहे वरची आणि बारीक तुकडे केले ते याच्यामध्ये मी डाळीत घालणार आहे आता. आणि एक कांदा आणि एक टॅमॅटो कापून घेतले ते पण घालणार आहे. आणि थोडासा चिंच आणि गूळ ते पण याच्यामध्ये शिजायला घालणार आहे. आणि तेल घालणार आहे थोडंसं. आणि इकडे शेवग्याची शेंग आहे पण ती लगेच गाळ होते शिजून, म्हणून ती नंतर घालणार आहे मी. चला आपण हे शिजायला लावूया. कुकरला झाकण लावून शिजायला ठेवते. कुकरला झाकण लावून शिजायला ठेवते. गॅस पेटवते. चला याच्या 2-3 शिट्ट्या करून घेऊया आपण. पुढची प्रोसेस करूया. हे इकडे दूध तापते, इकडे सोना आमची इडल्या बनवणार आहे. इडली पात्र तयार करते ती, त्याच्यामुळे पाणी ठेवले. हे बघा इथे लावलेली आहे इडली. इडली सांबार आणि चटणी. चला तर इडली तयार होते. आणि इडलीच्या पात्राला झाकण लावूया. हे बघा चटणी वाटायसाठी मी एक नारळ फोडून घेतला आहे, तो बारीक कट करून घेतला आहे. 5-6 हिरवी मिरची डाळवा घेतलेली आहे. लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 4-5. आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत. आणि त्याच्यात घालणार आहे मी कोथिंबीर. हे बघा मस्त कोथिंबीर अशी हिरवीगार आहे, धुवून घेतली आहे मी. माझ्या लेकाला अशी हिरवी चटणी आवडते, त्यासाठी मी कोथिंबीर जास्त घालते. चला आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया आणि चटणी बनवूया. हे बघा आपली चटणी अशी वाटून रेडी आहे. आता चटणीला आपण फोडणी घालणार. ते अशी बारीक वाटून घेतलेली आहे. त्याच्यात मीठ नाही घातलेलं मी, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ वाटताना घातलं तर खालचा हा मिक्सरच्या भांड्याचं हे आहे ना, याला बुरशी येते मिठामुळे आणि ते खराब होतं. मग त्याच्यासाठी कधी पण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची किंवा काहीसुद्धा वाटताना, मसाला वाटताना मीठ घालायचं नाही. चला आपण आता फोडणी घालून घेऊया. चला आता मी फोडणी घालणार आहे. गॅस पेटवला आहे. गॅसवरती फोडणीचं भांडं ठेवणार आहे. हे बघा चटणी वाटलेली मी हे टोपात काढून घेते. चटणी अशी चांगली काढून घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते लागलेलं असतं ते काढून घ्यायचं. छानपैकी चटणी झालेली आहे, वास मस्त येतोय. आता याच्यात घालणार आहे मी मीठ. याच्यात चवीप्रमाणे मी मीठ घालणार आहे. आता साधारण मी 1 चमचा मीठ घालणार आहे.
चमचा मीठ घालून चांगलं हलवून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून असं मसाला राहिलेला तेल गरम झाले. आता मी याच्यात घालणार आहे कढीपत्ता आणि थोडीशी मोहरी घालणार आहे. ते चांगलं फोडणी चांगली झाली आहे. आपण चटणीमध्ये आणि असं झाकण लावून द्यायचं म्हणजे वास सगळा त्या फोडणीचा चटणीमध्ये होतो. चला हे बघा इकडे इडली पण रेडी आहे. चला आपण इडली पण झालेली आहे. इडली पात्रातनं इडली काढून घेऊया आपण. चला बघा ही डाळ मस्त शिजलेली आहे. आता या डाळीला आपण घोटून घेऊया. मस्त घोटून बारीक करायची. आता याला फोडणी घालायची. चला आता आपण याला फोडणी तयार करूया. हे बघा ह्या भांड्यामध्ये मी फोडणी द्यायचं भांडं आहे. ह्याच्यामध्ये मी लसूण, कढीपत्त्याची पानं आणि मोहरी घातलेली आहे. चांगली तडतडली की त्याच्यामध्ये मसाला घालून घेणार आहे म्हणजे मसाल्याचा मिरचटपणा जाईल तेलामध्ये फ्राय केल्यानंतर. त्याच्यामध्ये मी सांबार मसाला घालणार आहे. आणि माझा घरचा कुटलेला मसाला घालणार आहे मी याच्यामध्ये 1 चमचा. त्याच्यात थोडी हळद घालणार आहे. आपली फोडणी तयार आहे. आणि फोडणी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. याच्यात मी फोडणी घालून घेतलेली आहे. चला आता याच्यात आपण शेंगा टाकून घेऊया. त्या शेवग्याच्या शेंगा मी धुवून घेतलेल्या होत्या. आता त्या मस्तपैकी ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि याच्यात मीठ घालणार आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे मी त्याच्यामध्ये.
थोडं पाणी घालणार आहे. तर शेंगा शिजायच्या आहेत अजून याच्यामध्ये. चला आता असं तेल लावून घ्यायचं भांड्याला आणि मग इडली पात्रामध्ये असे पीठ घालायचं. जेवढं भरून घालतात तेवढं मोठी इडली होईल. बघा असं पीठ घालायचं आणि चांगलं असं ठोकायचं. म्हणजे काय हवा वगैरे असेल त्याच्यामध्ये ती निघून जाते. आणि असं आणि ठेवताना पण खालची इडली कशी ठेवली त्याच्यावरती ही होलं आली पाहिजेत, म्हणजे खालची वाफ वरती लागते. क्रॉस क्रॉस ठेवायची. आणि झाकण लावून द्यायचं आणि एक 10-15 मिनिटांनी उघडून बघायचं. हे बघा अशी एकदम सॉफ्ट इडली झालेली आहे आणि एकदम स्पंची झालेली आहे. तर बघा आणि तुम्ही पण अशाच इडल्या बनवा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप करू नका. करताना थांबा, त्याची ही इडली अरे मिठाची आहे, मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये बघ. पाण्याचा थोडंसं नाही खालून लाल मस्त क्रिस्पी बनवलं. चण्याचं पीठ टाकलेलं त्याच्यात क्रिस्पी बनवलं. पिठात ते होत नव्हतं ना, ते फसफसत होतं नुसतंच.
ते बोलून ना पिठामध्ये ऑलरेडी होतं वाटतं, त्याच्यात आपण पण टाकलं.